अरे हा, मला पाहून आहे घाबरलेला आहे बाळ, सातवं बाळ, आणि पोटातल्या पोटातूनच ते गायब झालं. पण इकडे मात्र मायेने आपल्या योग सामर्थ्याने देवकीच्या पोटातला गर्भ काढला आणि गोकुळामध्ये वसुदेवाची जी पत्नी आहे तिच्या पोटामध्ये, तिच्या गर्भामध्ये नेऊन ते बाळ ठेवलेलं आहे. अचानक आपल्या पोटामध्ये झालेली हालचाल, पोटाचा वाढलेला व्यास, हे सगळं पाहून रोहिणी तर अत्यंत घाबरली. तिला दरदरून घाम फुटला. हे काय झालेलं आहे विधात्या, हे काय केलं माझ्यावरती? अरे माझा पती कारागृहामध्ये आणि माझ्या पोटी हे काय आलेलं आहे? लोक मला काय म्हणतील? तिला माहित होतं, कल्पना होती, पुरुषांना कोणीच दोष देत नाही, माता भगिनींना दोष देतात. समाजाचा प्रघात आहे, आदत आहे, पद्धत आहे, समाजाची परंपरा आहे, त्या समाजाची लक्षात घ्या. त्रेतायुगामध्ये सीतेला वनवासाला सीता गेली, पण बोलणे मात्र सीतेलाच खावे लागले. रावणानं सीता नेली, त्याच्यात सीतेचा काय दोष आहे? ती तर त्या अशोक वाटिकेमध्ये अगदी राम 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 असं करत तिथे बसलेली आहे. आकाशाला डोळे लावून त्याची वाट पाहते. तिचा काय दोष आहे? पण तिला लोक बोलतातच. बोललाच नाही एक, काही लोक नाही बोलले, पण एक तर बोललास ना. कोण बोलला? धोबी बोलला की नाही? पत्नी जराशी बाहेर गेली, तिला यायला घरी उशीर लागला, काय म्हणतो तो? मला का राम समजायली का काय? अरे पाटील, मला का राम समजायली का काय? त्यानं रावणाची उष्टी सीता ठेवली, तसा मी नाही. किती अवघड आहे. एक माणूस सुद्धा बोलला नाही पाहिजे, एका माणसानं सुद्धा बोट नाही लावलं पाहिजे. म्हणून रामचंद्रानं सीतेला परत वनामध्ये सोडून दिली. तिचा काय दोष होता सांगा ना? नाही, तिचा काय दोष आहे बरं? त्यावेळेस ती गर्भवती आहे, पोटामध्ये बाळ आहे, है की नाही? अंकुश पोटामध्ये आहे. तो रामायणाचा भाग आहे. नावं ठेवणाऱ्याची गोष्ट सांगतोय मी. इथे रोहिणीला असंच नावं ठेवण्यात येईल. तिला धाक वाटला, देवाला प्रार्थना केली, प्रभू माझं हे संकट काय आहे, निवार तू. हे काय घडते मला कळत नाही, याचा साक्षीदार तूच आहेस. शेवटी आकाशवाणी झाली आणि सर्व कोकणातल्या लोकांना आकाशवाणीने संदेश दिला की लोक हो, तुम्ही असं काही समजू नका, रोहिणीच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते वसुदेवाचंच आहे, याची खात्री करून घ्या. हे अगदी त्रिवार सत्य आहे. आणि तिलाही आनंद झाला. तिथे 9 दिवसानंतर बलराम दादाचा जन्म झाला. बलराम दादा मोठे आहे भगवान गोपाल कृष्णापेक्षा, आणि त्यांनी रोहिणी मातेच्या पोटी तिथे जन्म घेतलेला. 8व्यांदा देवकी गर्भवती राहिलेले. आता मात्र तिच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये सगळा बदल झालेला आहे. चेहऱ्यावरती प्रचंड तेज आहे, तेजोमयी झालेला आहे तिचा चेहरा. वाणीला धार आलेली आहे. दिवस वाढत आहे. 8 महिन्याचा काळ लोटलेला आहे. आता मात्र वसुदेवाची चिंता वाढलेली आहे की आता खरा परीक्षेचा क्षण आलेला आहे. या बाळाचं संगोपन झालं पाहिजे, याचं रक्षण झालं पाहिजे. मला बाप म्हणून वसुदेव खूप आवडतो, खूप आवडतो. काय केलं नसेल या बापानं आपल्या मुलासाठी. बाप असावा तर खरंच वसुदेवासारखा. किती संकट येऊ द्या, ते संकट आपण झेलायची आहेत. मुलावर आलेली संकट वसुदेवाने झेलली. देवकी मातेची भाषा बदलली. वसुदेव म्हणतो आता काय होईल या शेवटच्या बाळकाचं, 8व्या बाळकाचं, सांगता नाही येत. देवकी म्हणते काय होणार आहे?
कंस काय करेल भीती वाटते. कोण कंस? येऊ दे त्याला, कच्चा खाईन. वसुदेवाच्या लक्षात आलं देवकी बोलत नाही, गर्भ बोलतोय. पटकन देवकीच्या तोंडावरती हात ठेवला. अगं बोलू नकोस, बोलू नकोस. भिंतीलाही कान असतात. जर समजा ही वार्ता कळली, कंसापर्यंत पोहोचली, तर तुला बाळाचा जन्म होण्याच्या आतमध्येच मारून टाकेल. 9 महिने 9 दिवस झाले. श्रावण महिना, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, बुधवार दिवस, मध्यरात्र, धोधो पाऊस कोसळतोय. विजा चमकतायत, ढग गडगडतायत, सोंडाधारी मेघवर्षा होतो. प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. आणि अशा वातावरणामध्ये तिथे भगवंतानं दर्शन दिलेलं आहे. समोर उभे राहिले भगवंत वसुदेव देवकीच्या, आणि समजावून सांगतायत पुढची व्यवस्था काय करायची. मला गोकुळात घेऊन जा, गोकुळासी न्यावे ताता, मला गोकुळाला घेऊन जा. माया उपजली तेथे, मज नेई आणि ती येते, मला घेऊन जा आणि तिला घेऊन या. अगदी सगळं सांगितलं. चिंता करू नका, गोकुळामध्ये नेऊन ठेवा. असं म्हणून भगवंत अंतर्धान पावले. आणि तो प्रकाश इतका प्रचंड होता की देवकीच्या पुढ्यामध्ये बाळ जन्माला आलेलं तिला कळलं सुद्धा नाही. छोटस बाळ जेव्हा तिने उचललं, जार बाजूला केलेलं आहे, तिला छातीशी लावलं. बाळा, मी तुझी वैरी नाही रे, तुला वाचवण्यासाठी एवढ्या लहानपणी तुला बाजूला करावं लागतं. वसुदेव म्हणतात अगं घाई कर, घाई कर, मोह आवर तुझा, याचं रक्षण झालं पाहिजे, लवकर दे. आणि कारागृहाच्या बाजूला असलेले जे रक्षक आहेत, या सगळ्या रक्षकांना झोप आलेली आहे, निद्रिस्त झाले, पूर्ण निद्रिस्त. बाळोत्यामध्ये वस्त्रामध्ये गुंडाळलं, त्याला पाटी होती, त्या पाटीमध्ये ठेवले. कारागारे अंधकारे कृष्ण जन्मधारा, कारागारे अंधकारे कृष्ण बाळ जन्मधारा. अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला. कारागारे अंधकारे, कारागारे अंधकारे कृष्ण जन्मधारा. अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला. देव दुर्लभा सती देवकी तिच्यात नव्हती करुण पाही. देव दुर्लभा सती देवकी तिच्यात नव्हती करुण पाही. अनंत आहे मानवलोकी, अनंत आले मानवलोकी, अनंत आले मानवलोकी उदरी अवतरणा. अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला.
अंधकारे कृष्ण जन्म झाला, अजन्मा जन्मासी आला. तो अजन्मा आहे, तो जन्म घेत नाही, त्याला अज म्हटलेला आहे. अज म्हणजे जन्म न घेणारा. त्याचा जन्म होत नाही तरी तो जन्म घेतो. कोणासाठी? आपल्यासाठी. अवतार धारण करतो, पृथ्वी तलावर येतो. कोणासाठी? आपल्यासाठी. काय करतो आपल्यासोबत? आपल्यासोबत खेळ क्रीडा करतो, लीळा करतो. आपल्याला लीळाचे दान देतो, आपल्याला संबंधाचं दान देतो, आपल्याला कैवल्याचं दान देतो, आपल्याला ज्ञानाचं दान देतो. असा तो भगवंत आपलं रक्षण करतो. वसुदेवानं त्याला पाठीमध्ये पकडलं, ठेवलं, असं पाठी उचलली, डोक्यावर घेतली आणि वसुदेव निघाले. कुठे? नंदाच्या घरी. वसुदेव निघाले नंद घरी. आता दरवाजे लावलेले आहेत, त्याला मोठे मोठे कुलप आहेत. भगवंताची नजर त्या कुलपावर पडली आणि कुलपानं साष्टांग लोटांगण घातलेलं आहे. कुलप गळून खाली पडले. हातातल्या हातकड्या, पायातल्या बेड्या सगळ्या निखळून पडल्या. द्वारपाल झोपी गेलेले आहेत गाढ निद्रेमध्ये. दरवाजे सताड उघडलेले आहेत. ढगांचं गडगडणं सुरू आहे, विजांचा टणत्कार सुरू आहे. पाऊस कोसळतो आहे, धोधो पाऊस कोसळतोय. यमुनेला महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये प्रवेश केलेला आहे. वसुदेवानं डोक्यावरती ती पाटी घेऊन जसा यमुनेमध्ये पाय ठेवला, थंडगार यमुनेचं पाणी, यमुनेला भरती आली, महापूर आलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय वाहून येत नसेल, पण बाप असावा वसुदेवासारखा. बाळाचं रक्षण करायचंय, माझ्या बाळाचं रक्षण करायचंय, याला पहिलं तरी नेऊन ठेवायचंय. दुष्टापासून याचं रक्षण करायचंय. याचा घात करणारा याचा मामा बसलेला आहे, त्याच्या नजरेच्या आड त्याला नेऊन घालायचे. म्हणून त्याने मृत्यूमध्ये, प्रत्यक्षात मृत्यू दिसतोय समोर, त्या मृत्यूवर पाय ठेवला. मृत्यूच्या डोक्यावरती पाय ठेवून वसुदेव निघालेला. आम्हाला बाप असं व्हावं लागेल. सर्वांगाने आमच्या बाळाचं संरक्षण आमचं झालं पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागता कामा नये, त्याला गुटख्याचं व्यसन लागता कामा नये, त्याला बिडी सिगारेटचं व्यसन लागता कामा नये, त्याला दारूचं व्यसन लागता कामा नये, त्याला जुव्याचं व्यसन लागता कामा नये. त्याच्या सत्संगामध्ये तो राहिला पाहिजे. त्याला कुसंगाचं व्यसन लागता कामा नये. चांगल्याच गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या पाहिजे. हे आपल्या प्रत्येक बापाला करावं लागणार आहे. आणि म्हणून मी सांगतो, वसुदेवासारखा बाप नाहीये. नदीमध्ये पाणी वाढत आहे यमुनेचं. हळू 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 पाणी वाढत भगवंत पुढे पुढे चाललेले, पुढे पुढे चाललेले. डोक्यावर भगवंत बसलेले आहे पाठीमध्ये. यमुनेचं पाणी वाढलं, यमुनेला उधाण आलं. यमुनेला असं वाटलं की भगवंताच्या चरणाला स्पर्श करावा. माँ यमुना इतनी उफान से बह रही थी कि उसे लगता है भगवान के श्री चरण को मैं धो डालूं, भगवान के चरण को स्पर्श करूं. इसलिए माँ यमुना बढ़ रही थी, बढ़ रही थी. पाणी गळ्यापर्यंत आलं वसुदेवाच्या. भगवंताने विचार केला, आपण जर असंच बसून राहिलो तर आपल्या बापाच्या नाका तोंडात पाणी जाईल, बुचकळ्या खाईल ते. भगवंताने आपला श्रीचरण बाहेर काढला आणि यमुनेला स्पर्श केला. जसा यमुनेला स्पर्श झाला, यमुनेच्या अंतःकरणामध्ये लहरे उठले आणि यमुना दुभंगली. दोन भाग मधातून रस्ता. एक पाणी असं थोपलं, जसं काही एखादं धरण थोपल्यासारखं, आणि रस्ता, खालचं पाणी वाहून गेलं, रस्ता दिसतो. अगदी सरळ निघून गेलेले आहेत वसुदेव. गोकुळामध्ये वसुदेवाचं आगमन झालं. आणि गोकुळात तुम्हाला काय सांगावं मंडळी, रात्रीचा समय आहे, पाऊस कोसळतो आहे, घनी वर्षा होती है. और उसी समय
वसुदेव नंद बाबा के घर को पधारे. आणि नंद बाबाच्या घरी गेल्यानंतर तिथे नंद बाबाचा वाडा उघडा आहे, सगळे झोपले आहेत. देव यशोदा मातेला कन्या झालेली आहे आणि तिच्या पुढ्यामध्ये आहे आणि यशोदा माता निद्रिस्त आहे, झोपीमध्ये तिला झालेली आहे कन्या. इकडे वसुदेवानं ते पाहिलं, आपल्या जवळचं बाळ तिथे ठेवलं कृष्णाला आणि त्या कन्येला उचललं, पाठीमध्ये घेतलं. चोर पावलानं वसुदेव बाहेर निघालेले आहेत. परत आले, यमुनेमध्ये प्रवेश केला. यमुनेचं एका बाजूचं पाणी तसंच थोपलेलं तसंच होतं. रस्ता आहे, सरळ गेले वसुदेव. राजवाड्यामध्ये गेले, कारागृहामध्ये गेले. जसं कारागृहात प्रवेश केला तसे दरवाजे आपोआप लागले, कड्या आपोआप गुंतल्या, कुलप आपोआप फिट्ट झाले. हातातल्या हातकड्या, पायातल्या बेड्या जशाला तशा पडल्या. छोट जवळच ते बाळ, छोटी मुलगी देवकीच्या स्वाधीन केली. देवकीने त्या बालिकेकडे बघितलं, अक्षरशः तिला ढसा ढसा रडायला आला. त्या छोट्या बालिकेकडे पाहून ती म्हणते, बेटा मैं मां नहीं हूं, मैं राक्षसी हूं, तेरी मां नहीं हूं. अभी थोड़ी देर में एक राक्षस आएगा और तुझे ले जाएगा, तेरा घात करेगा, तुझे मार डालेगा. बेटी मैं तेरी हत्यारण हूं, मुझे माफ कर दे. मेरे बच्चे को मैंने सुरक्षित किया और तुझे मृत्यु के मुंह में ढकेल दिया. मुझे माफ करो मेरी बच्ची, मुझे माफ करो. इतक्यामध्ये त्या कन्येनं टाहो फोडला, मोठ्यानं रडायला सुरुवात केली. जशी ती रडते आहे, त्या रडण्याचा आवाज द्वारपालांच्या कानावर पडला आणि निद्रिस्त असलेले द्वारपाल अचानक जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी भानगड आहे. पाहिलं त्यांनी, देवकीला कन्यारत्न झाले. धावत पडत द्वारपाळ कंसाच्या महालात गेले. महाराज महाराज महाराज, देवकीला कन्या झालेली आहे, मुलगी झालेली आहे. धडपडून कंस उठला, धावत पळत कारागृहामध्ये आला. बघितलं, देवकीकडची ती कन्या हिसकावून घ्यायला लागला. दादा, अरे ती मुलगी आहे रे, तो मुलगा नाही आहे. तो म्हणतो, असू दे, मुलगा असू दे, नाही तर मुलगी असू दे. हिसकावून घेतलं, तिच्याकडे बघितलं, ती मुलगी हसायला लागली. छोटे छोटे ओठ आहेत, लहान लहान डोळे आहेत, इतकुस नाक आहे, बारीक बारीक हात आहेत, बारीक बारीक पाय आहेत, हातावर मावेल असे इतकीशी छोटीशी कन्या हसते कंसाकडे बघून. कंस म्हणतो, बाईचं रूप धरून आलास म्हणून तुला सोडणार नाही मी, तुझा प्राण घेतल्याशिवाय नाही सोडणार. बाहेर नेलं, पायाला पकडलं, करत करत फिरवलं, आपटलं, हातातून निसटली, खडाटली, विजेमध्ये रूपांतरण झालं. प्रचंड आवाज झाला, कंसा मूर्ख आहेस तो, मूर्ख, शतमूर्ख आहेस तो. अरे तुला मारणारा आठवा तुझा वैरी गोकुळामध्ये नांदत आहे आणि तुझा अंत निश्चित आहे. पक्का तू मरणार. कंसाच्या छातीमध्ये तर धडकी भरली. संकट एवढ्या बंदोबस्तामधून हे कसा निघून गेला कृष्ण, आहे की नाही कमाल. इच्छा शक्ती जर दांडगी असेल तर तुम्ही काहीही करू शकता, काही करू शकता. हे श्रीकृष्णाच्या चरित्रामधून आपल्याला कळतं. भगवान गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये जिकडे तिकडे आनंदी आनंद. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा,
गोकुळीच्या सुधा गोकुळीच्या सुधा अंत पार नाहिले हर कृष्ण नंदा हरी हर कृष्ण नंदा हरी हर कृष्ण नंदा हरी आनंदल्या नार नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा हरी हर कृष्ण नंदा हरी हर कृष्ण नंदा हरी गुडिया तोरणे अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले डोळ हसू घालात नाचू गाऊ तालात पैंजण ठरले डोळ हसू घालात नाचू गाऊ तालात पैंजण ठरले बाणा दिसतो गोपी आया बाणा दिसतो गोपी आया नव्या नवतीचा शिंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी ताली कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळाचा रंग लाग खेळणारा कंगला खेळ असा रंग लाग खेळणारा कंगला टिपरीवर टिपरी पाडे टिपरीवर टिपरी पाडे लपून छपून गिरिधारी मागे तोरी पिचकारी रंगाचे पडली सळे लपून छपून गिरिधारी मागे तोरी पिचकारी रंगाचे पडली सळे फेर धरती दिशा गोंदा झाली निशा फेर धरती दिशा गोंदा झाली निशा दास रंगाच्या याला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू जय हो आज आनंदी आनंद झाला आज बोलो कन्हैया लाल की आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. गोकुळामध्ये आनंद अवतरलेला आहे. भगवंताचं गोकुळामध्ये आगमन. भगवंताला आपण गोकुळामध्येच ठेवूया आणि आपण मात्र आपल्या जयपूरमध्ये येऊया. आपली वेळ झालेली आहे. उद्या
गोकुळामध्ये भगवंताच्या थोड्या खेळक्रीडा आणि भगवंताचं मथुरेकडे गमन अशा प्रकारची उद्याची कथा असेल. या ठिकाणी आमच्या राजूभाऊचे गडी आहेत, मला वाटतं दांडेगावचे काहीतरी आहेत. त्यांनी मग आम्हाला सांगितलं की प्रसादासाठी मी बिस्किट आणलेले आहेत म्हणे आणि सर्व भागवत कथा ऐकायला आलेल्या सर्वांना ते बिस्किट द्यायचे आहेत, सर्वांनी ते घ्यायचं आहे. आता सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे. आरती होईल. पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभो त्राहिमां कृपया देव शरणागतवत्सल श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाण की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय. एकदा दत्त भगवंताचं भजन करूया. श्री दत्त श्री दत्त श्री दत्त